श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, गणपती बाप्पा येतोय, सर्वांनाच माहीत आहे। गणपती बाप्पाचं आगमन अगदी 2 ते 4 दिवसावरती आले। गणपती बाप्पा येणार हा आनंद घरोघरी आहेच। गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल ही सर्वांना लागलेली आहे। कोण सुट्ट्या घेऊन जाते, कोण गणपतीची डेकोरेशनची तयारी करते, कोण बाजारात रेलचल गर्दी झालेली आहे। तर कधी आहे गणपती आणि कधी आहे विसर्जन याविषयीची अगदी थोडक्यात माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू। तत्पूर्वी आपल्या या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, गणपती बाप्पा कधी येणार आहेत, अगदी वर्षभर आपण वाट पाहत असतो आणि या वर्षभरानंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पा आपल्या घरी त्यांचं आगमन होणार असतं। आपल्याला जी सेवा करायला मिळते गणपती बाप्पाची, कोणाच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो, कोणाच्या दिवशी 5 दिवसाचा असतो, तर कोणाच्या दिवशी 6 दिवस, 7 दिवस, 9 दिवस आणि 12 दिवस अशा प्रकारचा गणपती बाप्पा। प्रत्येकजण त्याची गणपती बाप्पाची जेवढ्या दिवस आपल्या घरी असते तेवढ्यापर्यंत ते आपण सेवा करत असतो। तर मित्रांनो, हाच विषय आज आपण मांडणार आहोत की गणपती बाप्पा तर येणार आहेत, परंतु या गणपती बाप्पा कधी येणार आहेत, त्यांची पूजा विधी आणि कसं काय करायचे ते सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, गणपती बाप्पा हे आपल्या इथे येणार आहे ते 7 सप्टेंबर 2024 आणि वार आहे शनिवार। या दिवशी गणपती बाप्पा आपल्या इथे विराजमान होणार आहे, गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। त्याच्यानंतर जे आहे काही 1.5 दिवसाचे गणपती आहेत ते 8 तारखेला जातील, विसर्जन होईल आणि त्याच्यानंतर जे आहे ते गौरी आव्हान जे आहे ते ज्येष्ठा गौरी आव्हान जे आहे ते 10 तारखेला म्हणजेच वार मंगळवार या दिवशी गौरी आपल्या घरी येणार आहेत। ज्येष्ठा गौरी आव्हान आपण त्याला म्हणतो। त्याच्यानंतर ज्येष्ठा गौरीचं पूजन जे आहे ते बुधवारी ज्येष्ठा गौरीचं पूजन आहे 11 तारखेला आणि त्याच्यानंतर ज्येष्ठा गौरी जे आहे ते विसर्जन आहे 12 तारखेला आणि घरगुती गणपती विसर्जन सुद्धा 12 तारखेला आहे। म्हणजे 3 दिवसात गौरी येतात आणि जातात, त्यासोबत गणपतीला घेऊन पण जातात। तर हा गणपती बाप्पाचा 5 दिवसाचा उत्सव इथपर्यंत असेल। त्याच्यानंतर 6 दिवसाचे गणपती, 7 दिवसाचे गणपती, 9 दिवसाचे गणपती आणि 12 दिवसाचे गणपती असा तो विसर्जन सोहळा जो रंगणार आहे तो विसर्जन आहे अनंत चतुर्थी ज्याला आपण म्हणतो। सार्वजनिक गणेश विसर्जन जे होतं ते आहे 17 तारखेला अनंत चतुर्दशीच्या दिवशी। तर नक्कीच यावर्षी गणपती बाप्पा 7 तारखेला येणार, 10 तारखेला गौरी येणार, 11 तारखेला गौरी पूजन होणार, 12 तारखेला गौरी विसर्जन होणार आणि मोठे जे गणपती आहेत मंडळाचे गणपती आपण ज्याला म्हणतो किंवा काही घरगुती गणपती ते अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन त्यांचं होणार आहे। तर मित्रांनो, गणपती बाप्पाचं आगमन आपण अगदी मोठ्या थाटात माटात आणि उत्साहात साजरा करणार आहोत। सोबतच आपण गौरी गणपतीच्या या सणाची वाट आपण वर्षभर आतुरतेने पाहत असतो। घरातील लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी गणपती बाप्पाचे मोदक घेऊन अगदी प्रसादाला एवढे आनंदित लोक असतात आणि त्यांचं हे आनंद वर्षभरासाठी अगदी थांबून असतो आणि या गणपती बाप्पाच्या वेळी आपण मस्त मजा करूया, आनंद उत्सव साजरा करूया आणि गणपती बाप्पाची पाहिजे तेवढी सेवा आपण करूया। आपण भेटतच राहणार आहोत आपल्या डेस्क मराठी यूट्यूब चॅनलवरती, भक्तिमय चॅनलवरती। गणपती बाप्पाचं आगमन, तसेच गणपती बाप्पाची आरती, गणपती बाप्पाचं गणपती अथर्वशीर्ष, गणेश मंत्र म्हणजेच गणपती स्तोत्र वगैरे हे सगळं आपण आपल्या या 7 दिवसाच्या सेवेत किंवा 12 दिवसाच्या सेवेत, 11 दिवसाच्या सेवेमध्ये सगळं आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सकाळी दररोज गणेश मंत्र आणि गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला आपल्या या चॅनलवरती ऐकायला भेटणार आहे। त्यासाठी गणपती बाप्पाच्या या भक्तिमय वातावरणात आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ऐकायला विसरू नका। भेटूया पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया।